आमच्यात म्हणजे सर्वच म्हणजे जन्माला आला की त्यांना लंगोटच लावायचा. बरं. दारात बैल आणि घरात पैलवान ही पाहिजे. बैलगाडी शर्यत क्षेत्राकडे कसं आमची कमिटी आता आमची तालुका कमिटी म्हणजे सगळी सक्रिय असते हर एक गोष्टीत निर्णय घ्यायला. म्हणजे ज्या गोष्टीला आपण असं सांगितलं त्यांना की बाबा हा निर्णय आपल्याला घ्यायला लागतोय तर त्यांचा कधीच विरोध नव्हता. त्यांनी माझ्यावर जो विश्वास टाकला, तालुक्याने विश्वास टाकला माझ्यावर आणि अध्यक्षपद देण्यात आलं तर त्याचं म्हणजे त्यांनी जेवढा माझा विश्वास टाकला तेवढं मी महाराष्ट्रात करून ती जर चांगलं काम करत असेल तर त्याचं कौतुक केलं पाहिजे. राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे निकटवर्तीय म्हणून तुम्हाला सांगितलं की बाबा स्टेडियम आपल्याला बैलगाडी क्षेत्राचं स्टेडियम कोणी विरोध करू नका, संघटनेच्या मागं भक्कम उभा राहा किंवा कुणी कुणाला ट्रोल करू नका. आज विलास पैलवान आहे म्हणून म्हणजे एक सगळ्या आपल्या बैलगाडी क्षेत्राला चांगले दिवस आले होतील. संघटना जर नसेल तर हे बैलगाडी क्षेत्र बंदच होईल 100%. बघा आबांनी हे भयान वास्तव. जय श्रीराम, जय शिवराय. नमस्ते मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आलो आहोत आता सध्या पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील निरावागज या गावामध्ये. मित्रांनो, या गावाची ख्याती सांगायची झाली तर सबंध हिंदुस्थानामध्ये नामांकित पहिलवान देणारं हे गाव म्हणून महाराष्ट्रामध्ये या गावाची ओळख आहे. त्याच गावातील एका नामांकित पहिलवानाच्या घरी आपण आलोय. मित्रांनो, तुम्हाला तर माहिती आहे बैलगाडी शर्यत क्षेत्राची सध्या 14 देशामध्ये चर्चा आहे आणि ती चर्चा होत असताना या बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये एक चर्चा होती ती म्हणजे बारामती तालुक्याचा खमक्या तालुका अध्यक्ष म्हणजे बाळासाहेब मदने आबा यांच्या घरी आपण आलोय. मित्रांनो, या तालुका अध्यक्षाने राज्यातले असे काही निर्णय घेतले जे बैलगाडी शर्यत क्षेत्रासाठी एक आदर्श निर्माण करून देणार आहेत. त्यांची मुलाखत घेणार आहोत. चला तर मग. आबा नमस्ते. नमस्ते. मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि सबंध महाराष्ट्राला उत्सुकता लागली होती की बाळासाहेब मदने उर्फ आबा कोण आहेत हे सगळ्या महाराष्ट्राला जाणून घ्यायचं होतं. तर आबा, पहिल्यांदा तुमचा परिचय द्या, जीवन प्रवास सांगा, बैलगाडी शर्यत क्षेत्राकडे कसं वळला. आता सांगायचं झालं तर आता एक 2-3 पिढ्यापासून म्हणजे ही आपली कुस्ती महत्वाचा विषय आमचा कुस्ती म्हणजे कुस्तीनंतर बैलगाडी. पहिले पहिलवानकी करत होता. हा, पहिली पहिलवानकी. पहिलवानकीचा प्रवास कसा सुरू झाला. म्हणजे आमच्या आजोबापासून म्हणलं तरी चालेल की घरात ही कुस्तीची परंपराच आहे. बरं. आजोबांचं नाव काय. पंढरनाथ साहेबराव मदने. आणि वडिलांचं किसन साहेब पंढरनाथ मदने. आजोबा पण पहिलवान होते, वडील पण होते आणि आता तुम्ही पण. हो, म्हणजे आमच्यात म्हणजे सर्वच म्हणजे जन्माला आला की त्यांना लंगोटच लावायचा. बरं. का हे म्हणजे जन्माला आलं की लंगोटच का लावायचं म्हणजे काय. पहिल्यापासूनच 2-3 पिढ्या झालं की आवडच कुस्तीची. आवडच कुस्ती. हा. आणि मग तुमची सुरुवात कशी झाली. पहिलं मैदान कुठे केलं तुम्ही कुस्ती क्षेत्रातलं. कुस्ती क्षेत्रात लहानपणापासूनच आता इथं मळद म्हणून मळद बारामती तालुक्यात तालीम आहे तर तिथून आपण सुरुवात केली. हा. आणि तिथून मग खेडोपाडी कुस्त्या करत करत यात्रा जत्रेची मैदानं पहिली. हा, तिथनं सुरुवात. त्याच्यामध्ये कोणकोणती अशी नामांकित मैदान झाली त्याच्यात किताब पटकवला तुम्ही. बरीच आता नाविरोई म्हणून इंदापूर तालुक्यात असेल किंवा महाराष्ट्रात लय ठिकाणी आता असं ग्रामीणला सगळीकडे. कुस्ती क्षेत्रातलं तुमचं गुरु कोण. आता ते आमचे वस्ताद एक्सपायर झाले संभाजी कांबळे म्हणून की त्यांनी आपल्याला मला म्हणा किंवा आमच्या भावाला म्हणजे त्यांनीच लंगोट लावाय माझ्या मुलाला सर्व गोष्टीत गुरु म्हणजे संभाजी कांबळे वस्ताद म्हणून गंगावीस तालमीला फार मोठे पैलवान होते ते. चांगल्या नामांकित तालमीला. हो. आता काय वाटतंय हे सगळं क्षेत्राचं कुस्ती क्षेत्राचं काय वाटतंय तुम्हाला. आता तुमच्या घरातही सगळे पैलवानच आहेत, भारत भाऊ आहेत, विश्वजित आहे. काय वाटतं सगळं पाहिल्यानंतर. नाही काय आता कुस्ती जर का तुम्हाला सांगू का कुस्तीला परत दिवस हाय हीच येणार. कुस्ती थांबू शकत नाही. नाही थांबू शकत. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या कुस्तीमुळं सर्व मुलं निर्व्यसनी राहणं किंवा बाकीच्या गोष्टी आणि काळाची गरज आहे. प्रत्येक घरात ही पैलवान पाहिजेलच. हा, प्रत्येक घरात पैलवान पाहिजेलच. बघा म्हणजे दारात बैल आणि घरात पैलवान ही पाहिजेलच. आबा, आता कुस्ती क्षेत्रात तर खूप नाव झालं तुमचं. मग बैलगाडी शर्यत क्षेत्राकडे कसं वळला. नाही, पहिल्यापासूनच नाद होता. लहानपणापासूनच बैलांचा घरी आवताची बैल होतीच. आणि आमचे दुसरे वस्ताद संजय जगदाळे म्हणून PSI आहेत आता यवत पोलीस स्टेशन. जुने पैलवान, फार मोठे पैलवान संजय जगदाळे म्हणून शाहूपुरी तालमीचे. तर त्यांचा बैल पाळायचा. आम्ही तालमीत होतो. मग तालमीतून आम्ही अड्ड्याला जायचो त्यांच्या बैलाबरोबर. तेव्हापासूनच छंद लागला. आणि तुम्ही शर्यत क्षेत्रात वळल्यानंतर सगळ्यात पहिला बैल कुठला तुमचा धावणारा.
धावणारा बादल म्हणून. बादल म्हणून कुठं कुठं मैदान त्यांनी आजपर्यंत केली? भरपूर मैदानात. फक्त काय व्हायचं आता आम्ही नवीन क्षेत्रात असल्यामुळं एक 5-6 गुलाल त्याला झाले, पण आमचे जे पैरेच होत नव्हते त्यावेळेस. आमचे नवीन क्षेत्रात असल्यामुळं अशी जास्त काही ओळखी नव्हते आणि पैरे राहायचे 4-5 नंबरातले सगळे. 4-5 नंबर बैल तर टॉपलाच पळत होता. टॉपला. त्यानंतर बादल नंतर दुसरा कुठला बैल? बादल नंतर त्याच्यानंतर लकी घेतला. मोत्या म्हणून एक होता. मोत्या. हा तर तो बंदीच्या पिवळ्यातून. बंदीच्या अगोदरचा विषय का बंदी नंतर? नाही, बंदी नंतर. बंदी नंतर. हा. आणि नंतर कुठला मग? मोत्या झाला. मोत्या झाल्यानंतर मग लकी घेतला. लकी. हा. लकी शेट. आणि आता हा गरुडा. आबा, महाराष्ट्रामध्ये तुमची खूप चर्चा आहे. त्या चर्चेची कारणं आहेत तशी आहेत, कारण मला असंख्य जणांनी फोन केले की बाळासाहेब मदनेंची मुलाखत घ्या. महाराष्ट्राला जे तुमच्या कॉन्टॅक्टमधले त्यांना माहिती आहे, पण जो आता हा नवीन प्रेक्षक वर्ग आहे बैलगाडी शर्यत क्षेत्रातला किंवा बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये जी नवीन लोकांनी पदार्पण केलंय, ह्यांना बाळासाहेब मदनेंच्या विषयी जाणून घ्यायचं. आबा हे व्यक्तिमत्व कोण आहे? तर ती आज वेळ का आली आबा की तुमचे निर्णय घेण्याची पद्धत आणि तुम्ही जो महाराष्ट्रामध्ये आदर्श निर्माण करून दिला, तो म्हणजे सगळ्यात पहिला आदर्श निर्माण केला डोरलेवाडीच्या मैदानामध्ये. महाराष्ट्रातली सर्वात पहिली जी फायनलला पात्र नाहीत त्या बैलांची डोपिंग टेस्ट घेतली. हा निर्णय कसा तुम्ही घेतला? नाही, आता सर्व आमच्या कमिटी, आता आमची तालुका कमिटी म्हणजे सगळी सक्रिय असते हर एक गोष्टीत निर्णय घ्यायला. म्हणजे ज्या गोष्टीला आपण असं सांगितलं त्यांना की बाबा हा निर्णय आपल्याला घ्यायला लागतोय, तर त्यांचा कधीच विरोध नसतो. नाही म्हणतात तुम्हाला योग्य वाटेल तो निर्णय घ्या. तर आम्हाला कसं वाटलं की चर्चा आता बाबा ह्या ड्रोपिंग म्हणजे बैलांना पण आता आपण पण बघतोच की आता सांगायची काय महाराष्ट्राला गरज नाही. बरं, ते आपण अड्डा घेतला. न ड्रोपिंग करणारे सर्व बैल त्या अड्ड्यात आले, ड्रोपिंग करणारा कोणच आला नाही. म्हणजे आदर्श निर्माण करून. त्याचा निकाल काय होता? निकाल काय सगळ्यात न ड्रोपिंग करणारेच आल्यामुळे निकाल काय नॉर्मल. नॉर्मल आले. नॉर्मल. अब आता मूळ वेळेत आपण तुमच्या जीवन प्रवासाकडे बैलगाडी शर्यतीच्या ज्यावेळेस तुमची जुनी बैल झाली त्यानंतर बंदी उठल्यानंतर तुम्ही पुन्हा नव्या जोशानं पुन्हा उतरला. त्यानंतर कुठला नवीन बैल घेतला? नंतर आपण पहिलंच बादल म्हणून आदत खोंड घेतला बंदी उठल्यानंतर. हो, बंदी उठल्यानंतर. मग त्याच्यानंतर मोत्या घेतला. मोत्या. आणि मग आता हा लकी गरुडा. सगळं चांगलं जुळत आलं. त्यानंतर क्षेत्र एका चांगल्या वळणावरतीला सुरू झालं आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य सक्रिय झाली. आणि त्यानंतर तुमच्यावरती बारामती तालुक्याची धुरा देण्यात आली, धुरा सांभाळण्याची जबाबदारी देण्यात आली. एक तालुका अध्यक्ष म्हणून एवढं मोठं पद तुमच्याकडे देण्यात आलं. कसं पाहता ह्याच्याकडे? नाही, आता सर्व वरिष्ठ जे असतं ज्यांनी दिलं, पण त्यांनी माझ्यावर जो विश्वास टाकला, तालुक्याने विश्वास टाकला माझ्यावर आणि अध्यक्षपद देण्यात आलं, तर त्याचं म्हणजे त्यांनी जेवढा माझा विश्वास टाकला तेवढं मी महाराष्ट्रात करून दाखवलं. आणि त्यांच्या विश्वासाला तडा जाऊन दिला नाही. जे काय असेल, जी काय सुरुवात असेल, ज्या काय नवीन गोष्टी असतील, जे काय नवीन नियम असतील, ते बारामती तालुक्यातनं सुरू होतात आणि त्याला तुम्ही म्होरक्या म्हणून काम करता आणि तुमच्या नेतृत्वाखालीच हे सगळं सुरू होतं. तर काय वाटतं, सगळं काय सुरू करायचे, सगळं नवीन काय करायचं माझ्यापासून सुरू करा. ज्यामध्ये पहिला निर्णय जो झाला तो म्हणजे प्रवेश फी घेत असताना 100 रुपये आपण फिटनेस सर्टिफिकेट घेत असतो. ते 100 रुपये तुम्ही डायरेक्ट हे करा म्हणले, काय घ्यायचेच नाही, बंद करून टाका. तो एक धाडाडीचा निर्णय घेतला. त्यानंतर काय बैलगाडी शर्यत क्षेत्रातनं कसा प्रतिसाद भेटला तुम्हाला? चांगलाच भेटला. की महाराष्ट्रात बंदच झालं ना. प्रत्येक गरीब बैलगाडी मालकाचा 4-4 5-5 पावती लोक टाकत होते पहिले. बरं, ही 100 रुपये देऊन तर त्याच्यात गोरगरिबाचा फायदा असा झाला की कमीत कमी त्याच्या गाडीचं 400-500 रुपये वाचून डिझेल वाचलं किंवा गोरगरिबांना पोरांना नाश्त्याचा खर्च वाचला त्याच्यात. म्हणजे सगळ्याचं चांगलंच झालं त्याच्यातून. सगळ्यांचं चांगलंच झालं बघा. म्हणजे मित्रांनो, कारण की आबांनी तो त्यावेळेस निर्णय घेतल्यानंतर लगेच सगळ्या तालुक्यांनी धडाधड महाराष्ट्र म्हणजे ते बंदच झालं. म्हणजे 100 रुपयाची बचत म्हणजे बैलगाडी मालकाचे वर्षभराचे खूप सारे 100 रुपये जर तुम्हाला एका मैदानासाठी कमी वाटत असले तर एक बैलगाडी मालक 2 ते 3 पावती टाकतो, म्हणजे 300 रुपये असे वर्षाचे किती पैसे वाचले बैलगाडी मालकाचे? तुम्हीच करायचा हिसाब. भरपूर पैसे वाचले. म्हणजे कुठेतरी आर्थिक फायदा सुद्धा ह्यातनं झाला बैलगाडी मालकांना. आणि दुसरं म्हणजे विषय म्हणजे की आबा त्यानंतर एक दुसरा निर्णय घेण्यात आला, एक बैल एकदाच पळवायचा. त्यावेळेस कसं तुमच्याकडनं कसं समर्थन करण्यात आलं तालुक्याच्या माध्यमातून? नाही काय, एकदाच निर्णय वरिष्ठांनी सांगितलं की बाबा एकदाच, म्हणजे पैलवान असतील, शेवाळ्याबा असतील, दत्ताभाऊ गायकवाड असतील किंवा आमचे वरिष्ठ जे असतील त्यांनी सांगितलं की बाबा संघटनेने सांगितलं असं. त्यानंतर काय नाही, संघटनेने एकदा सांगितलं की आमच्या तालुक्यात चॅलेंजेस करायचं नाही, कोणी हीच करायचं नाही. त्यानंतर आबा दुसरा विषय आला डोपिंग टेस्टचा. तुम्ही जो उपक्रम राबवला
त्यावेळेस मनामध्ये काही शंका होती का की आपण एवढं मोठं नामांकित मैदान घेतोय डोरलेवाडीचं, ह्या मैदानाला कितपतचा प्रतिसाद भेटेल, पण त्या मैदानामध्ये नक्की काय घडलं? नाही तर डोरलेवाडीचं तर जुनं नामांकित 40-45 वर्षे आणि त्याच जुनं मैदान मैदानात आहे. तुम्ही ती हे केलं निर्णय डोपिंग, घेतला, हा. हो. त्यावेळेस काय वाटत होतं डोपिंग ते मैदान होण्याच्या अगोदर काय परिस्थिती होती, काय वाटत होतं आपण हा निर्णय घेतोय सगळे? नाही, निर्णय घेतोय हा निर्णय गोरगरीब ची बैल आहेत, जी डोपिंग न करणारे त्यांना हे निर्णय मान्य होतं. मान्य होता, पण जे डोपिंग करते त्यांना निर्णयच मान्य नव्हता. पण त्या मैदानात अगोदर सांगितलेलं की आपल्याला कळेल कोण कोण बैल, तर जे डोपिंग करणार कोणच आलं नाही पळाय तिथं, नाही. बिगर डोपिंग वाली सगळीच आली तिथं. डोपिंग वाली आली. हा आबा त्याचबरोबर तो निर्णय झाला. त्यानंतर तुम्ही काम करत असताना सगळ्यांना संधी दिली कामाची आणि सगळ्यांना तुम्ही तालुक्यामध्ये संधी देताय. त्यानंतर तुम्ही एक निर्णय घेतला परवाच्या मीटिंगमध्ये, इतर जे घटक आहेत काम करणारे समालोचक असतील, झेंडापंच असतील, यूट्यूबर असतील, त्यामध्ये तुम्ही आयोजकांना सांगितलं की अन्य तुम्ही बोलवा, पण त्याच्या जोडीला आमच्या तालुक्यातला एक त्या क्षेत्रातला घटक घ्या. पाहिजेलच. म्हणजे तुम्ही इतरांनाही काम करण्याची संधी दिली, त्याचबरोबर तालुक्यातल्या एका व्यक्तीला सुद्धा तिथं प्राधान्य द्या. म्हणून एक म्हणजे सर्वसामान्य म्हणजे मी असेल किंवा झेंडापंच असतील किंवा इतर कोणी असेल, त्या सगळ्यांना कुठेतरी एक आर्थिक सक्षम करण्याचं एक काम करताय. तर ही संकल्पना कशी डोक्यामध्ये आली की तालुक्यातल्या एका व्यक्तीला प्राधान्य दिलंच पाहिजे? काय होतंय तुम्हाला आता सांगायचं झालं, आता ही मैदानीत कमी, हां नंतर आमचे यात्रेची मैदानं चालू झाली हां की त्यावेळेस प्रॉब्लेम आम्हाला काय येतोय की दानावडे बापू असतील त्यांना 10 मैदानं एका दिवशी असतात ते. बरोबर आहे. निवेदकांना असतात मैदानं, तर आमच्या तालुक्यातला झेंडा पंच तयार झाला पाहिजे, नंबर टेकर तयार झाला पाहिजे, आमच्या तालुक्यातला निवेदक तयार झाला पाहिजे की आमच्या तालुक्याला भविष्यात होणाऱ्या अड्ड्याला यात्रेचा आम्हाला कोणता प्रॉब्लेम आला नाही पाहिजे, किंवा ही लोकांची तेवढी क्षमता आहे. बाळासाहेब खोमणे असतील की आता त्यांनी बरीच मैदानं 70-80 गट झालेली मैदानं त्यांनी 5 वाजता फायनल करून दाखवलंय आम्हाला. म्हणजे एक नवीन एक स्वतःची पण टीम असावी तालुक्यामध्ये. स्वतःची तालुक्याची कारण की असावी. भविष्यामध्ये मित्रांनो तुम्हाला माहिती आहे, एप्रिल महिना आला किंवा मे महिना जर आला तर एका दिवशी जवळपास 15 ते 10 मैदानं झालेली आहेत. असं सुद्धा म्हणजे झालेले आदत दुसरा सगळं मिक्स भरपूर मैदान होतात. काय तर मला वाटतं मागच्या वर्षी एका दिवसात 11 मैदानं मी पाहिलेत. 11 मैदान झाली होती. ती यात्रेचा पिरियड असतो, त्या पिरियडमध्ये झाली. त्यावेळेस ही जी काम करणारे लोक आहेत त्यांची कमतरता भासते, म्हणून कुठंतरी एक वेगळी टीम, एक बॅकअप टीम असावी म्हणून आबांनी हे सगळं बॅकअप म्हणण्यापेक्षा तुम्हाला सांगू का, आता बघा, आपल्याला काय कोणाचं आपण काय असं म्हणत नाही की तुम्ही कुठला निवेदक बोलवू नका, कोणता झेंडा पंच बाहेरचा बोलवू नका, सगळ्याला बोलवा, आमचं त्याला विरोध नाही. बरोबर. फक्त आमच्या तालुक्यातले 3 व्यक्ती आम्हाला तयार करायचे बरं, म्हणजे त्यांना पण एक आर्थिक आर्थिक बाजू त्यांची पण थोडी भक्कम व्हावी याच्या माध्यमातून. बरोबर. किंवा बाबा आम्हाला उद्याच्याला कोणती अडचण आली तालुक्यातल्या अड्ड्यांना तरी आमचा एक निवेदक तयार झाला पाहिजे, एक झेंडा पंच तयार झाला, युट्यूबरवाले तर आहेतच सगळे. बरोबर आहे. बरं आबा, त्यानंतरनं संघटनेचं काम करत असताना संघटनेतल्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडनं तुम्हाला कोण कोण सहकार्य करतं, कुणाकुणाचं कसं सहकार्य असतं? सगळ्यांचं सहकार्य म्हणजे वरिष्ठ सगळीच, म्हणजे थोडक्यात मगाशी सांगितलं मला, पैलवान विलासदादा देशमुख, विलासदादा देशमुख असतील, दत्ताभाऊ गायकवाड असतील, राहुल जगताप असतील, थोडक्यात अमोलदादा गायकवाड असतील, जर जिल्ह्यातला विषय घ्यायचा म्हणलं, आपल्या मांगडी ताते असतील, किंवा इकडे जर शेवाळे आबा असतील, तर ह्या सगळ्याचा आता कुठला निर्णय घेताना आपण वरिष्ठांचं मार्गदर्शन घेऊनच करतोय. बरोबर. असं नाही की त्यांना डावलून करतोय किंवा आपणच काहीतरी वेगळं करतोय. सगळ्यांना आम्ही तालुका कमिटी तर आमचा काही विषयच घेऊ नका, पण ही वरिष्ठांना सगळ्याला विचारून सगळ्यांना ही करूनच आपण सगळे निर्णय घेतले जातात. म्हणजे सगळ्यांना विचारात घेऊनच हे निर्णय घेतले जातात. आणि एखादी व्यक्ती जर चांगलं काम करत असेल तर त्याचं कौतुक केलं पाहिजे. त्याच्यामध्ये बैलगाडी मालक असो, सुट्टी मेकर असो, झेंडापंच असो किंवा संघटनेतला एखादा पदाधिकारी असो. म्हणून त्यामुळे मित्रांनो ही मुलाखत होती. आता आबा, बैलगाडी क्षेत्र झालं, कुस्ती क्षेत्र झालं, तसं पाहायला गेलं तर तालुक्यामध्ये तुमची एक वेगळीच ओळख आहे, ते म्हणजे राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे निकटवर्तीय म्हणून तुम्हाला संबोधलं जातं. काय सांगाल दादांच्या विषयी? दादांचा काय विषय, राजा माणूस आहे. काय घरी आलते का नाही गोठ्या वगैरे? नाही, गोठ्या जुन्या घरी येऊन गेलेले, जुन्या घरी तालमीला वगैरे भेट देतात का? तालमीला तर कंटिन्यू एक 15 दिवसातून एकदा त्यांचा राऊंड असतोच. तुमची तालीम पण बारामती तालुक्यातली ही तालीम महाराष्ट्रामध्ये फेमस आहे. तालमीविषयी सांगा थोडंसं. तालमीविषयी काय ना, आता एक 150 पाऊण 200 पोरं येते आणि दादांनीच बांधून दिलेली तालीम आहे. आणि वस्ताद म्हणून कोण? वस्ताद म्हणून आमचे बारके भाऊ करतात, भारत भाऊ ते पाहतात. दादांचं कसं लक्ष असतं तालमीत आल्यानंतर, काय पाहतात ते? सगळंच लक्ष असतं, मुलांची तयारी कशी, किंवा कोणती अडचण असली तर लगेच त्यांच्या जे दादांना सांगून ते दुसऱ्या दिवशी तर ते प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला असतो.
दादांना निधी पाहिजे तेवढा त्यांनी तालमीला दिलेला आहे. म्हणजे कोणत्या अशी महाराष्ट्रात सगळ्यात मोठी तालीम आहे आता दादांनी बांधून दिलेली. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज तालुक्यातली असतील किंवा महाराष्ट्रातली भरपूर पोरं फार. आता पहिलं काय व्हायचं, कोल्हापूरला जायला लागायचं, सांगलीला जायला लागायचं. आजची परिस्थिती अशी की सांगली भागातली पोरं आमच्या तालमीत आहेत. दादांना अपेक्षा काय, अपेक्षा म्हणजे तालमीकडनं अपेक्षा काय? तालमीपासून की महाराष्ट्र केसरी पोरं घडावेत, इंटरनॅशनल पोरं व्हावेत, ह्या अपेक्षा. दुसरं काय की बारामतीचं नाव अख्ख्या आज ऑल म्हणजे इंडियात झालं पाहिजे नाव. ज्यावेळेस तुम्ही दादा एकत्र बसता त्यावेळेस बैलगाडी शर्यत क्षेत्राची काय चर्चा होती का? बैलगाडी क्षेत्रात नॉर्मल चर्चा होती, पण त्यांना आपण सांगितलं की बाबा स्टेडियम आपल्याला बैलगाडी क्षेत्राचं स्टेडियम बांधायचं. पण आमच्या तालुक्यात काय झालं, थोडे जागेचं शॉर्टेज असल्यामुळं तर हाय चालू आहे विचार. म्हणजे बारामती तालुक्यामध्ये आगामी काही दिवसांमध्ये स्टेडियमचं दिसू शकतं. दिसू शकतं, दिसू शकतं. जागा बघायचं. चांगली गोष्ट आहे आबा, तुम्ही पुढाकार घेतालच आणि एक बारामती तालुक्याला स्टेडियम पण लाभेल. तर आबा हे सगळं करत असताना हा सगळा पसारा किती, म्हणजे चिरंजीव किती, भाऊ किती, काय? आम्ही तिघं भाऊ. हा चिरंजीवी एक, भारत भाऊ मधने अमोल मधने आणि चिरंजीव एक विश्वजित. तर विश्वजितकडे कसं पाहता? मध्यंतरी त्याची एक शस्त्रक्रिया पार पडली, त्यावेळेस तुम्ही म्हणजे एक पहिलवानकी करत असताना कुठे शस्त्रक्रिया झाल्यानंतर कुठे म्हणाल तर कुठेतरी खंत वाटते आणि त्या क्रियेतनं त्यानं उभारी घेतली आणि जबरदस्त असा कमबॅक केला. काय सांगाल त्याच्याविषयी? नाही काय, ते स्पर्धेला हरियाणाला गेला त्यावेळेस त्याच्या लिगामेंटला लागलं होतं तिथं स्पर्धेला गेल्यावर. आणि मग त्याच्यातून आम्ही तर म्हणजे असं टेन्शन येतं शेवट. आज एवढा होतकरू मुलगा, एवढा चांगला मुलगा जर असं लागी झाल्यावर पहिलवानकीतलं अवघड आहे. मध्यंतरी एक 6-7 महिने तुम्ही त्याच व्यापात होता, कुठेतरी बैलांकडे नियोजनात दुर्लक्ष झालं होतं. आता कसं आहे म्हणजे झाले ऑपरेशन आम्ही त्या ह्याला दीनानाथ मंगेशकरला केलेलं आहे ऑपरेशन. तर त्याच्यानंतर 4 महिने थोडं रेस्ट घेऊन प्रॅक्टिस करून आता काय फिट आहे. आता त्याच्यानंतर कमबॅक म्हणजे कुठली मैदाने केली आता त्याच्यानंतर अख्ख्या महाराष्ट्रात कुठलंच मैदान सोडलं नाही त्याने, सगळी मैदान मारले. ते कसं वाटतं त्याचा कमबॅक कसा होता? चांगलाच. काय ते कष्ट करतोय किंवा आमचे दोन्ही भाऊ त्याच्याकडून करून घेतात, त्यामुळे काय रक्तातच कुस्ती आहे, कुस्ती. त्यामुळे कमबॅक हिन काय नाही, रक्तात कुस्ती सुद्धा आहे आणि बैलगाडी शर्यतीचा नाद पण आहे आणि एक कुठतरी नेतृत्व करण्याची धमक पण आहे. तर काय सांगाल, गावात कशी चर्चा होती आता? गावात म्हणण्यापेक्षा आता तुम्हाला सांगायचं जर झालं, आज हे गावातलं मी का विचारलं तुम्हाला की तुम्ही या मातीशी तुमची नाळ जोडली. गावाचं नाव आज 10 देशात केलंय पहिलवांनी. की असं कुठं ना, आता परवा कुठं उद्या हिमाचलला परवा दिवशी भारत भाऊ सूरज कोहली बर परवा हिमाचलला कुस्ती. भारत भाऊ मध्ये हो, परवा दिवशी कुस्ती. भारत भाऊ मधनीच्या विषयी काय सांगाल? आपण साहिल कोहली बरोबर आता परवा हिमाचलला कुस्ती. आता सांगायचं काय झालं तर अख्ख्या महाराष्ट्राला माहितच आहे, वाघाच्या काळजाचा पहिलवान. वाघाच्या काळजाचा का बरं हे वाक्य वापरलं तुम्ही? आमच्या रक्तात म्हणजे पडणं, हारणं, जिंकणं हे आमच्या रक्तातच नाही. फक्त बेधडक कुस्ती करणं हे अख्ख्या महाराष्ट्राला मानण्यापेक्षा आज 10 राज्यांना माहिती आहे. बरं, तसं सांगायचं जर झालं, आज आमचं बारका भाऊ असेल, भारत भाऊ असतील, की असा कोण पैलवान नाही की त्याच्याबरोबर भारत भाऊची कुस्ती झाली नाही. जस्सापट्टीपासून सगळ्यांबरोबर. हो, सगळ्यांबरोबर. बरं, आज भारत भाऊ एवढं कुठलाच पैलवान आता जर विचार केला आता चालूला, आज जवळजवळ 16-17 वर्ष झाली 1 नंबर जोडीत खेळतात. 16-17 वर्ष. आता भारत भाऊनी तर खूप नाव केलं. विश्वजित कडनं काय अपेक्षा आहे? विश्वजित पण महाराष्ट्र केसरीची गेली 4 वर्षात गाथा गेली, 100% गेली. 100% गेला आणि आमचे प्रयत्न आहेतच घ्यायची, म्हणजे घ्यायची टार्गेट. मुलाखत आपल्या ह्याच चॅनलवर 100% होणार, काही विषयच नाही. की आबा तुमचं म्हणजे विचार खूप सुंदर आहेत आणि तुमचं आता तुम्हाला सांगायचं जर झालं आता थोडक्यात, आता हे आमचा राजवीर पुतणे आता 16वा महिना चालू आहे त्याला. कितवा? 16वा. रोज सकाळी 6 वाजता तालमीत जातो कशासाठी तर रोज आमचे भाऊ प्रॅक्टिसला गेल्यानंतर त्याला गाडीत फॉर्च्युनरमध्ये घेऊन आपली जातात फिरायला. तर रोज आता त्याला नीट बोलता येत नाही. आता तुम्ही जोर मारायला हवा, इथं जोर मारणार. त्याला बैठक मारायला हवा, बैठक इथंच मारणार. म्हणजे हे बघा, रक्तातच आहे आमच्या कुस्ती. आज 16 महिन्याचं पोरग आहे, आज जोर बैठक मारतोय. आणि एवढं म्हणजे भीती नाही म्हणा. नाही, रोज तालमीत आहे, रोज तालमीत. आता
अपेक्षा काय आहेत वरिष्ठांकडनं, कशा पद्धतीचं आता संदेश येतोय, काय म्हणणं आहे वरिष्ठांचं? वरिष्ठांचं काहीच नाही, फक्त आता काय झाले तुम्हाला खरं सांगू का, ह्या बैलगाडी क्षेत्र म्हणजे हे आता दुःख होतंय की रोज आपण ग्रुपवर बघतोय किंवा हे सातारा जिल्ह्यातला विषय आता चालू आहे आता थोडक्यात, म्हणजे सगळ्या मैदानांचं असेल काय असतं. बरं आज विलास पैलवान, म्हणजे मला सांगायचं तात्पर्य विलास पैलवान की आज तुमच्या बैलगाडी क्षेत्रात कुठल्या वळणावर गेलतं, बरोबर. आज चांगल्या वळणावर आणलं कोणी, विलास पैलवानने आणले किंवा वरिष्ठ काय असतील. तर आज काय लोक संघटना थांबवण्यासाठी आज माझ्या मी असेल चांगलं काम करतोय, विलास पैलवान असतील किंवा अनेक पदाधिकारी, तर आता काय झालंय संघटनेचं कुठंतरी खच्चीकरण व्हावं म्हणून पैलवानला ह्यांना ट्रोल केलं जाते. तर बैलगाडी क्षेत्र जर चांगलं भविष्यात टिकवायचं असेल किंवा करायचं असेल तर ट्रोल करणं लोकांनी बंद केलं पाहिजे. ट्रोल करणं किंवा चांगल्या गोष्टीला विरोध करणं, चांगल्या गोष्टीला विरोध. बरं आज काय होतंय, एक 10% लोक असे की त्यांना वाटते संघटना थांबावी म्हणून रोज आज आपण बघतोय महाराष्ट्रात ग्रुपवर असेल सगळ्या गोष्टीत की एकमेकाचे फक्त ट्रोल करणं काम चालू आहे. तर हे थांबावं. आणि पैलवानमुळे आज तुम्हाला तर माहिती आहे आज बैलगाडी क्षेत्र 7 समुद्रापार गेले फक्त विलास पैलवानमुळे गेले. निश्चितच या मुलाखतीच्या माध्यमातून सगळे जण बोध घेतील आणि चांगलं काहीतरी आपल्याला भविष्यात घडताना दिसेल. तर आबा तालुक्यातल्या मैदानाविषयी काय सांगाल? आता तालुक्यातल्या मैदानाविषयी सांगायचं झालं तुम्हाला माहितच आहे की आज महाराष्ट्रात आज बारामती तालुका एकमेव तालुका असा आहे की कुणीच आमच्या मैदानाला बोट ठेवू शकत नाही. आमच्या मैदानावर एवढे ठामपणे कसं? एवढा ठाम म्हणजे आमचे निर्णय ठाम आहेत, आम्ही कोणावर अन्याय करत नाही किंवा आमचा तालुका आज मी अध्यक्ष नात्याने सांगतो पूर्ण तालुका 100% माझ्या मागं खंबीरपणे उभा असतो. हे सगळं एवढं ठामपणे तुम्ही बोलताय, हे सगळं एकीचं बळ का? एकीचं बळ, 100% एकीचं बळ. दावा ना तुम्ही आतापर्यंत कोणतं मैदान आमच्या मैदानात कुठले तुम्हाला ही गोष्ट जाणवली. बरं महत्वाचं तुम्हाला सांगतो आज काय होतंय तुम्हाला आता म्हणजे खंत वाटते की एखाद्या तालुक्यात मैदान झालं की दुसऱ्या तालुक्याने काहीतरी त्याच्या मागं म्हणजे चर्चा करायची, असंच मैदान झालं तसंच झालं, फाटीचं बराबर नव्हते, म्हणजे एक काहीतरी ट्रोलच, म्हणजे कोणीतरी एकही करायचं. तसं आम्ही कोणता तालुका आमच्या मैदानाला नावं ठेवली आम्ही अशी एक ही सुद्धा ठेवत नाही. मी स्वतः अड्ड्यावर 4-4, 5-5 वेळा मी असेल, आमचे मनोजाबा जगताप असतील, दादा गायकवाड, अभि तावरे असतील, हेमादादा असतील किंवा म्हणजे आमची टोटली सनस असतील, नाना गरुड असतील, सगळी आमची टीम टोटली तालुका कमिटी आम्ही 5-5 वेळा मैदानावर जातोय. मैदानावर तिथं मोहर कोणत्या अडथळा आहे का, मैदान कसंही पळाय की इतरांनी आम्हाला कोणी बोट दावाय जागा ठेवणं, म्हणजे आम्ही स्वतःच काळजीनं मैदान सगळी सक्षमपणे. बारका पैलवान लय चतुर, लय चतुर, आता चप्पल बी लय चप्पल. अहो सकाळी उठलं आता सांगायचं पहिलं काय वाक्य निघतं तोंडात म्हणतो, आबा फ्रॉकडे चला, फ्रॉकडे चला. हा सकाळी उठलं म्हणजे काय, बैलांकडे चला मोठ्यावर. हे क्षेत्र एका वेगळ्या वळणावर चाललंय का? 100% चाललंय. काय होते तुम्हाला सांगू म्हणजे बघा शेवट चांगलं जे करतो त्याच्या मागं आपण सगळ्यांनी उभाच राहिलं पाहिजे. बरं आज अखिल भारतीय महाराष्ट्र राज्य संघटना आज चांगलंच काम करते. आज प्रत्येक बैलगाडी मालकाला, चांगल्या गोरगरीब बैलगाडी मालकाला ह्यांच्यामुळं आज गुलाल मिळतोय किंवा सगळ्या गोष्टी की तुमच्या सगळ्याच गोष्टी संघटनेमुळे होतात. त्यामुळं संघटनेला कुणी 5-10% लोक विरोध करणारे असतात, पण कुणी विरोध करू नका. संघटनेच्या मागं भक्कम उभा राहा किंवा कुणी कुणाला ट्रोल करू नका. आज विलास पैलवानही म्हणून म्हणजे एक सगळ्या आपल्या आज बैलगाडी क्षेत्राला चांगले दिवस आले आहेत. हां त्याच्यामुळे तुम्ही ट्रोल करू नका किंवा संघटनेच्या मागं सक्षमपणे उभा राहा. एक बैलगाडी मालकांना जाता जाता काय संदेश द्याल संघटना सक्रिय करण्यासंदर्भात आणि भविष्यातलं तुम्ही जे धोके ओळखलेले आहेत त्याच्याविषयी सांगा. तुम्हाला सांगू का, लवकरात लवकर वरिष्ठांनी आता मीटिंग लावावी आणि त्या मीटिंगमध्ये सर्व विषय घेऊन की बाबा एकमेकाचं मतभेद साईडला ठेवून की सर्व बैलगाडी मालकांनी 100% संघटनेच्या मागं उभं राहावं. लवकरात लवकर मीटिंग घेऊन संघटना ही सक्रिय होणं लय गरजेचं झालं आहे. आता भविष्यात मैदान बंद होतील संघटना जर नसेल तर, ही बैलगाडी क्षेत्र बंदच होईल 100%. बघा आबांनी हे भयान वास्तव सांगितलंय, भविष्य सांगितलंय. वेळेत आपण सगळ्यांनी सावरलं गेलं पाहिजे तर हे क्षेत्र टिकेल. आज तुम्ही बघता रोज किती वादविवाद होतात मैदानावर, अड्ड्यावर, म्हणजे फार वाईट ही चालू झाले. म्हणजे क्षेत्र दुसऱ्या वळणावर चाललंय.
त्याच्यामुळं शेवाळे आबा असतील, विलास पैलवान, दत्ताभाऊ गायकवाड असतील, म्हणजे सर्व वरिष्ठ असतील, आमचे मांगडे ताते असतील किंवा धनाजी ताते असतील, पैलवान असतील, ह्या सर्वांच्या मागं आपण सर्वांनी ठामपणे महाराष्ट्राने उभा राहिलं पाहिजे, तर ही क्षेत्र व्यवस्थित चालू शकतं, संघटना पाहिजेलच. आता आबा जाता एक प्रश्न विचारतो तुम्हाला. तुम्ही एक तालुका अध्यक्ष आहे. तुम्हाला पण पायऱ्याला अडचण येते का? पायऱ्याला 100% अडचण, एवढी बैल पळून अडचण येते. आणि तालुका अध्यक्ष असून सुद्धा येते काय का फेस करावं लागतं एवढं सगळं? आता काय होतंय तुम्हाला सांगू का, आता आपल्याला आता आपण काय होतं, आता वायदे तर आपण पळत नाही. बरोबर आहे. आजपर्यंत आपण कोणाकडून आपला बैल पळाला किती जण म्हणले वायदे देतो, तो वायदे आपण काही घेतलेली नाही. बरं. हां, आता काय होतंय, मोठा बैल घालायचं म्हणजे वायदे, महत्वाचा मुद्दा येतोय वायदे. बरं. आणि आपण काय करतोय की आपल्या बैलाच्यात एवढी धमक आहे की 4-5 नंबर मधला बैल घेऊन आपण 1 नंबरच्या गाड्या मारतोय. बरोबर. पण आपल्या बैलांना सुद्धा पायऱ्याला लय अडचण येत्या, म्हणजे नको वाटतंय फोन करा या पायऱ्यासाठी कोणाला. अजून एक प्रश्न. बारामती तालुक्यातल्या बैलगाडी मालकांची एक इच्छा आहे की आबा तुमच्याच नेतृत्वाखाली तालुक्यातलं एखादं असं मैदान होईल का ज्याला संघटनेकडं एक चांगला नामांकित किताब दिला जाईल. 100% घ्यायचंच. पण ते चालत पण आलं, चालू ठेवलं पाहिजे. चालू नाही, एकदा आमच्या तालुक्यात मैदान चालू झालं की ती बंद पडू शकत पण नाही. त्याला किताब पण त्या दर्जाचा तोला मला त्या दर्जाचा चालू आहे. चालेल. म्हणजे आता आमचे सांगितलंच की निंबूचं मैदान असेल, डोरलेवाडीचं असेल, किंवा ही जुनी मैदान आमची जुनी जे हा नामांकित लय जुनी मैदान आहेत. त्यातलं कुठलं तरी एक मैदान हा त्याला चालू आहे आमचा प्रयत्न, पुढल्या वर्षीच होईल. केलेलं आहे की तालुक्यात आमच्या ड्रायव्हर लोकांची आम्ही संघटना सक्रिय केली, सुट्टी मेकर लोकांची संघटना सक्रिय केली आम्ही तालुक्यात, युट्यूबरवाल्याची संघटना सक्रिय केली. की ह्याच्यातून काय होतंय, ड्रायव्हर लोकांचा सर्व आमच्या तालुक्यात 40-50 चांगले ड्रायव्हर आहेत की त्यांचा कोणतरी मोरक्या असावा, ह्या हेतूने आपण की त्यांचं सगळ्यांचं एकत्र. आणि आपल्या तालुक्यामध्ये जे निकाली पंच आहेत ते पण नामांकित महाराष्ट्रामध्ये निकाल देण्याचं काम करतात. हो, नाना गरुड असतील, आमचे सणस असतील, स्वतः आम्ही सर्व थांबूनच निकाल देतोय तिथं. हां, किंवा सुट्टी मेकरांची, की जेणेकरून आमच्या तालुक्यातल्या बैलगाडी म्हणजे जेवढी आमचे बैलगाडी मालक आहे तालुक्यातले, की त्यांचं म्हणजे आमचा निर्णयच असा झाला की तालुक्यातल्या प्रत्येक ड्रायव्हरने तालुक्यातली गाडी पहिले हाणायची, सुट्टी मेकरांनी तालुक्यातल्या गोरगरिबांची बैल सोडायची, म्हणजे ह्या सगळ्याच गोष्टी केलेल्या आहेत आम्ही. ही मित्रांनो खास प्रेक्षकांची इच्छा होती की बाळासाहेब मदने उर्फ आबा कोण आहेत ह्यांची मुलाखत घ्या. त्यांची मुलाखत होती. आता आपण त्यांच्या बंधूंकडे वळूयात. भाऊ मदने, नमस्ते दादा. नमस्कार दादा. काय सांगाल, आपलं प्रोफेशन काय करतात? मी घरीच असतो, घरचं शेती वगैरे बैलांचं ही तालमीवरती लक्ष असतं. तालमीवर तसं जर पाहिलं तर महाराष्ट्रातील रांगडे खेळ म्हणून जर बघितलं तर बैलगाडा क्षेत्र आणि कुस्ती क्षेत्राकडे पाहिलं जातं. लाल माती आणि काळी माती, लाल मातीत म्हणलं तर कुस्ती आणि काळ्या मातीत म्हणलं तर बैलगाडा शर्यत. आणि आज दोन्ही खेळ पूर्ण भारतात टॉपला आहेत. कुस्तीला पण तेवढंच हे आहे आणि बैलगाड्याला पण. एकही दिवस असा नाही की कुस्ती मैदान नाही. पहिलं कसं व्हायचं, बैलगाडा आणि कुस्ती म्हणजे सीझन टू सीझन असायचं, जत्रा आणि श्रावणातलं ह्याच्यात. पण आता असं झालंय की कुणाचा वाढदिवस जरी असला लहान मुलाचा तरी बैलगाडा शर्यत असती किंवा कुस्ती मैदान असतं. आणि ह्या कुस्ती मैदानावरती किंवा बैलगाडी क्षेत्रावरती लहान मोठे सगळेच, म्हणजे सगळं जर म्हणलं तर सगळ्यात मोठा जर आर्थिक उलाढाल होत असेल तर ह्या 2 क्षेत्रा होती. ग्रामीण भागातली सगळी, ग्रामीण भागातली, शहरी भागातली. आज एका कुस्ती मैदानाचा खर्च जर म्हणलं तर कमीत कमी 5 लाख रुपये, जास्तीत जास्त 10 लाख रुपये. त्याच्याबरोबर पाणी विकणारे असतील किंवा बाकीची जी काय असतील, कोणाची दुकानं असतील, कोणाचं काय असेल, तसं बैलगाडा क्षेत्रावर रोज कितीतरी लोकांचं ह्याच्यावरती जे उदरनिर्वाह चालू आहे. त्याच्यामुळे हे दोन्ही क्षेत्राला एकदम व्यवस्थित म्हणजे ही आहे. आता बंधूंविषयी काय सांगाल? भावाचं एवढं मोठं नाव होतंय. आमचा लहान भाऊ मुंबई महापौर केसरी पैलवान भारतभाऊ मदने आज महाराष्ट्रात जवळपास 2011 पासून टॉपला 1 नंबर जोडीत सगळ्यांबरोबर कुस्ती झाली. नुसती कुस्ती झाली नाही, जेवढ्यांबरोबर कुस्ती झाली, ज्यांनी ज्यांनी ह्याला पाडले त्या सगळ्यांना ह्यानं पाडले. आता सुद्धा हे जे रोज कुस्त्या चालू आहेत, 7 ते 8 राज्यात कुस्त्या होतात. कर्नाटक, हरियाणा, पंजाब, महाराष्ट्र. आता उद्या परवा हिमाचलला पण परवा दिवशी साहिल कोहली बरोबर कुस्ती हिमाचलला. तर बऱ्यापैकी जेवढी पण हे आहेत
म्हणजे महाराष्ट्र केसरी असतील किंवा भारतातली टॉपची पैलवान सगळ्यांबरोबर कुस्त्या झाल्यात. जस्सापट्टी बरोबर एक भाऊ पहिलवान की क्षेत्रामध्ये नाव करतोय आणि दुसरा भाऊ बैलगाडा क्षेत्रात. त्यांच्याविषयी काय सांगा? बैलगाडा क्षेत्रात आता तुम्हाला माहित आहे की बैलगाडा क्षेत्रात तसं जर बघितलं तर बैलगाडा क्षेत्रात बारामती तालुक्याचा अध्यक्ष होणं म्हणजे सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि ती आमच्या घरात पद आहे म्हणून खूप मोठा आनंद आहे. खूप मोठा. हा. त्यांची काम करण्याची पद्धत किंवा त्यांची जी काम करत असताना बाहेर जी चर्चा होती ती चर्चा ऐकल्यानंतर कसं वाटतं? खूप छान वाटतं. जवळपास सगळीकडून प्रत्येक मैदानावरती म्हणजे बऱ्यापैकी आता जे निर्णय झाल्यात कोण नाही कोण म्हणत असतं बाहेरून. मी काही मैदानाला जात नाही शक्यतो, कधीतरी हे असलं तर जातो, पण जेवढं काही जणांचे फोन येतात आयला भारी निर्णय घेतला. आता मध्यंतरी डोरलेवाडीचं मैदान व्हायच्या आधी कितीतरी जणांचं फोन आलं, लय भारी निर्णय घेतलाय, बैलांचं वाटोळं होत होतं किंवा बैलांचं हे होत होतं, बैलांचं जे म्हणजे डोपिंग घेऊन आता कितीतरी बैल ही काही सारखं काही ना काही चालूच असतं. इथं बैल पडला, ही झालं ती झालं आपण बघतोय प्रत्येक वर्षी. मग त्या मुख्य जनावरावर अन्याय बी थांबला ना, ते यांच्या निर्णयामुळे झालं. अभिमान वाटतो का? अभिमान वाटतो की. पुतण्याकडनं काय अपेक्षा बाळगली विश्वजित? विश्वजित 22 महाराष्ट्र केसरी व्हावं, तो 2-4 वर्षात महाराष्ट्र केसरी होईल ह्या पद्धतीनं. त्याच्या नावामध्येच विश्वजित आहे. जीत चालूच आहे की, जीत चालूच आहे. त्याच्या करण्यावय एवढ्या मोठ्या दुखापतीवरती मात करून त्यानं पुन्हा कमबॅक केला. कष्ट केल्यानंतर तुम्हाला माहित आहे प्रत्येक क्षेत्रात आज बैल जरी असतील तरी त्याला जर तुम्ही डायरेक्ट रोज नुसतं मैदानातच घेऊन जात राहिला तर त्याचा व्यायाम नाही ना होणार. म्हणून फेर काढणं ही कशासाठी लोक करते, त्या पद्धतीनं रेग्युलर कष्ट पाहिजे, कष्टाशिवाय काहीच नाही. आता मित्रांनो आपण वळूयात आबांचे सगळ्यात धाकटे बंधू. मित्रांनो आता आपण वळूयात आबांच्या सगळ्यात धाकट्या बंधूकडे, ज्याची महाराष्ट्रामध्ये खूप मोठी चर्चा आहे आणि वाघाचा काळजाचा पहिलवान म्हणून ज्यांची ख्याती आहे आणि मुंबई महापौर केसरीचे किताबाचे मानकरी भारत भाऊ मधनेत. भाऊ नमस्ते. नमस्ते. काय सांगाल? तुम्ही आता बराच वेळ झाला मुलाखत ऐकताय, चर्चा ऐकताय, मन रमलं काय मुलाखतीत? काय सांगाल भावाविषयी? भावाचं खूप मोठं नाव होतंय, मोठ्या बंधूचं. मला त्यानं लहानपणापासून पहिलवान बनवलं. म्हणजे स्टार्टिंगलाच त्यानं मला तालमीत नेलं आणि स्टार्टिंगपासून ते संपेपर्यंत त्यांना पहिलवानकी काढवली सगळी माझी. तुम्ही तालीम सांभाळता, बारामती तालुक्यातली नामांकित तालीम आहे तुमच्याकडं. राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांचं वैयक्तिक लक्ष असतं त्या तालमीवरती. हे सगळं घडवत असताना कोणत्या गोष्टींकडं पहिलवान घडवत असताना कोणत्या गोष्टींकडे बारकाव्याने लक्ष देता तुम्ही? त्यांच्या मेहनतीवर लक्ष जास्त. तुम्ही आत्तापर्यंत किती नामांकित पहिलवान आपण बाहेर मैदानं केलेली आहेत बाहेर तुमच्या तालमीतल्या मैदान? आतापर्यंत भरपूर मी आल्यापासून भरपूर मैदानं पोरं खेळायला लागल्यात, सामन्यात ह्यात खेळायला लागल्यात. बरं, सामन्यात आहेत. दादांचं वहिनींचं लक्ष असतं, त्या दोघांकडनं काय अपेक्षा आहे तुमच्या तालमीकडनं? दोघांच्या अपेक्षा जी गोष्ट आपण मागन ती गोष्ट यांना पूर्ण केली. बरं, दोघांना पण. तुमच्याकडनं काय अपेक्षा आहे? माझ्याकडून अपेक्षा आहे त्यांची की बारामती तालुक्याला महाराष्ट्र केसरीची गदा इंटरनॅशनल पोरं ही एवढी अपेक्षा. त्या पद्धतीने तयारी चालू केली. हा. आणि आबांविषयी काय सांगाल? आबांविषयी काय सांगाल? त्यांना लहानपणापासून मला मोठं पहिलवान बनवलं, शेवट संपेपर्यंत त्यांना पहिलवान बनवलं. आणि बैलगाडी शर्यतीविषयी काय सांगाल आबांच्या कार्य? बैलगाडी शर्यतीविषयी मोबाईलवर मी तालमीत बघतो प्रत्येक गोष्टी. बैलगाडी तुम्हाला आबांनी मला सांगितलं हळूच त्याला कुस्तीचा लय छंद आहे, पण बैलगाडी कधी काय येत नाही का हो? असं नाही आहे. बरं, आता आपण जाता जाता वळूयात ज्या सगळ्यांचं ज्याच्याकडून सगळ्यांच्या अपेक्षा आहेत तो म्हणजे आबांचा चिरंजीव विश्वजितकडं. विश्वजित, काय सांगशील? मागच्या 2 वर्षापूर्वी किरकोळ दुखापत झाली आणि त्या दुखापतीवरती मात करत तो आज महाराष्ट्रामध्ये कुस्ती क्षेत्रामध्ये नाव करतोय. कसं वाटतं तुला? काय लागलं होतं मला, पायाचं ऑपरेशन झालं होतं, त्यातून नीट झाल्यानंतर आता चालू आहे, म्हणजे तयारी चालू आहे. कुस्त्या ही मध्ये झाल्या भरपूर, आता स्पर्धेची तयारी चालू आहे. कुठल्या तालमीत प्रशिक्षण घेतलं? इथं आपली स्वतःची तालीम आहे बारामती कुस्ती केंद्र. काका प्रॅक्टिस घेतात. म्हणजे काकाच तुझे बसतात? काका पुतण्याची जोडी म्हणायची. जशी बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये मामा वाच्याची, तशी कुस्ती क्षेत्रामध्ये काका पुतण्याची जोडी आणि काकाच वाजतात पुतण्याचा. हो.
अजून दुसरा एक प्रश्न मला मागाशीपासून थोडंसं भेटतो होतो मनामध्ये. विश्वजित नाव तुझंच, तुझ्याच नावाने गाडी पळते का रे मैदानात? हो, माझ्याच नावाने गाडी पळते मैदान. काय वाटतं मैदानात गाडी पळल्यानंतर? आनंद वाटतो, नाव गाडी पळते. हं. आणि दुसरं ज्यावेळेस लकी गुलालाच पात्र होतो, फायनल गुलालाचा मानकरी होतो, तर काय वाटतं? लकी असेल, गरुडा असेल, भारी वाटतं गुलालासाठी पात्र झाल्यावरती. ज्या काकांना, तुझ्या वडिलांनी, तुझ्या दोन्ही काकांनी ज्या अपेक्षा बाळगल्यात त्या आम्हाला भविष्यात पूर्ण केलेल्या पाहायला मिळतील का? हो, 100% पूर्ण करेन. मित्रांनो, ती मुलाखत निश्चित आपल्याला भविष्यात बघायला मिळेल. निरावागस गावातलं हे मदने कुटुंब आहे, ज्या कुटुंबानं महाराष्ट्राला अनेक नामांकित पैलवान दिले आणि बैलगाडी शर्यत क्षेत्राची बारामती तालुक्याची महत्त्वाची धुरा सांभाळणारा बारामती तालुक्याचा खमक्या तालुका अध्यक्षाची ही मुलाखत. तालुका अध्यक्ष म्हणून महाराष्ट्रामध्ये खूप चर्चा आहे. त्याच पद्धतीनं तुमच्या गोठ्याची खूप चर्चा आहे. तर आम्हाला प्रेक्षकांनी सांगितलं होतं की आबांचा गोठा कसा आहे, आबांची दावण कशी, ती दाखवा. ही आता नवीन तयार करण्यात आले का गोठा का? हां, गोठा बरं 6 महिने झाले. 6 महिने झाले. ही कशा पद्धतीने, म्हणजे ही कशासाठी तयार केले? कडनी माती टाकली की बैल पळून आले की त्यांना बाबा आराम मिळावा आणि मातीत बैल फ्रेशच राहतात. जसं कुस्तीत लाल मातीत पैलवान कसा असं कंटिन्यू फ्रेश राहतो, बरं, त्या पद्धतीनं बैल फ्रेश राहतात. बरं. आता दावणीला कोणती बैल दाखवा नाही. आता हे आदत आता 2 रेसल टाकलेत पण चांगल्या पद्धतीने पळतोय. ही आदत- काहीतरी भुंगा म्हणून आहे. बुंगा. हा. बरं, कुठली खरेदी काय? तामिळनाडू. तामिळनाडू. हो. एवढ्या लांब ना खरेदी घेतले. केली? हो हो तामिळनाडून एवढ्या लांब कशी काय खरेदी केली? असं मध्ये आम्ही या फिरायला इकडे, गेल्यानंतर जवळ या, दाखवा तामिळनाडूची खरेदी. काय पाहिलं ह्याच्यात तुम्ही? सगळं त्याचं म्हणजे त्याचं शरीर, त्याचे चौक असत, सगळंच म्हणजे छाती त्याची. बुंगा का नाव ठेवले? ठेवले का पोरं म्हणजे भोंगा, मुंबईतला भोंगा पळतो त्या पद्धतीने. मिलिंद शेटचा हा, मिलिंद शेठचा भोंगा जातात त्या पद्धतीनं खोंड पळतोय. आता फेरा 2 रेसल झाल्यात. फेरा काढला का नाही? 2 झाल्यात रेसल. लय चांगला पळतोय. चांगला म्हणजे काहीतरी गडवल गडबल 100% गडावणार. आणि ही पुढं अशी ही केलंय म्हणजे पलीकडच्या साईडला माती. पळून आले की मातीत नाही रात्रभर मातीत असते ना, दिवसभर इकडे दिवसभर म्हणजे दोन्ही हा, दोन्ही, अपोजिट दोन्ही. हे केलं. हा. इकडच्या साईडला मोकळं वर हा. फॅन आहे. हा. आणि हा गरुडा. हा गरुडा. गरुडा विषय काय सांगाल? काय नाही, गरुडा चांगल्याच पायऱ्यात पळतोय. आता आपण घेतला नेवाशातून. हा, नेवा. नेवाशातून तर चांगलाच बैल पळतोय. चांगला म्हणजे 1 नंबरात काय झालं, 5-6 फायनल केल्या घेतल्यानंतर आपण. आणि नंतर पोरांनी दूध पाचताना त्याला ठसका लागला, ते निमोनिया झाला. बर. निमोनियात त्याचे 4 महिने गेले, म्हणजे सीझनच गेला. सीझन तर आणलेल्या पहिल्याच मैदानात आम्ही ह्याला पळलो, देवाची उरुळी. तर महबूब 8001 त्याच्याबरोबर पळलो, गट 5 झाला. चिमीला नॉर्मल टाकाटाकीत मार खाल्ला आम्ही तिथे. त्याच्यानंतर घरची गाडी इतकी पळाली, 5-6 अड्ड्यात राहिली गाडी. आणि तुम्हाला तर ते पलीकडचं माहितीच आहे, महाराष्ट्राचा किंग म्हणून ज्याला ओळखलं जातं तो म्हणजे लकी शेट. बघा, जवळ आलं तरी कसं करतो. काय सांगाल लकीच्या विषयी? लकीचं तर काय तुम्हाला माहिती आहे. आता काय होते तुम्हाला सांगू का? गोट्यात असलं तरी एवढंच हिसका. हो, तेवढाच फ्रेश म्हणजे बैलाला बैल पुरला की चांगल्या गाड्या सगळ्याच मारायच्या. आणि आतापर्यंत सगळ्या मारून दावलेल्या आहेत त्यांनी गाड्या. आणि एवढा स्वभाव तापट असंच. लय तापट, लय बैल म्हणजे राग. आड्यात गेल्यावर कसं काय त्याला? वाड्यात पण असंच असंच तावच मरणाचा. तावच बघा. हा. म्हणजे आता कसं होतं, आता त्याच्याविषयी काय आता तुम्हाला सांगू. आता बाकीचे लोक काय करतात, आता बैलांना गोळी दे, कुठं काय दे, म्हणजे करतात लोक. तर ही म्हणजे एक वाईट वाटतं की मुख्य चित्रपाला नंद आहे आपला. बरोबर. तर तुम्ही तुमच्या शोकसाठी काय तो पळावा म्हणून अशा गोष्टी नाहीत केल्या पाहिजेत. आता आमची बैल आता उद्या अड्ड्यात जाणार आहेत ना, आम्ही सकाळी उठून गरम पाण्याने धुतो, गरम पाण्याने धुयचं, गुलाल करायचं आणि गाडीत भरायची. आता आबा ही गव्हाण केली, तिकडच्या साईडला मातीचं तुम्ही हे केली, तालमी सारखं सेम केलेलं आहे. इकडे कोरड्या जागेवरती हे केले, वर फॅन आहेत, वर फॅन पण दाखवा. आणि ऊन येऊ नये म्हणून पलीकडनं तुम्ही ताडपत्री पण लावली. पूर्वाभिमुख गोठा आहे तुमचा पूर्वेला. आणि विशेष म्हणजे तुम्ही आता इंट्रोमध्ये मित्रांनो बघितलं असेल, आबांचा बंगला होता तो, आणि आबांच्या बंगल्याच्या पूर्वेच्या साईडला हे गोठा आहे. आणि हे केल्यानंतर ना तिकडे 2 जनावर एका टाइमला, 2 बैल एका टाइमला, इकडे 2 वाटले तर एका वेळेस 4 बी बसू शकतात. त्यानंतर ना मध्ये हा गॅप दिलाय. मध्ये गॅप कशासाठी दिला? बैलांना ये जायला बाहेर काढा, एकमेकाची एकसारखी दावण नाही केली, अखंड नाही केली. हा जवळपास जायसाठी 4 फुटाचा स्पेस बैलांना 4 फुटाचा केलेला आहे. आणि ही गाय आहे. हो, गाय. कुठली खरेदी काय? शी आपण ह्याची क्षेत्रमाऊली गाडीकडून घेतलेली त्यांच्या गोठ्यावरून. काळीच का घेतली काय? घेतली भविष्यात पैदाशीसाठी घेतली. चांगली क्वालिटीची कालवड आहे. आबा
ह्याच कामातनं वेळ भेटत नसेल गोट्यात नाही का हो, मन सगळं रमत असेल. हा मन रमतं. सकाळी आपली बाकीची कामं 10-11ला चालू होते तोपर्यंत बैलांचं आणि सगळी मुलं आमची सकाळी उठून 6 वाजेपासून बैलांचं चालू. बरं. आणि दुसरं म्हणजे मित्रांनो, गोट्यातलं वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं तर हिरवा चारा सुद्धा सावलीला आहे आणि तो फ्रेश आहे. हो. आणि त्याच्या जोडीला वैरण पण आहे. वैरण सुद्धा फ्रेश आणि अगदी असं वाटतंय की आताच काढून आणली. हो तर हे बाटूक आहे सगळं. बाटूक सगळं. तर बाटूक कुठलं बाटूक तुम्ही हे जास्त आपण जामखेड करमाळा भागातून बाटूक आणतोय. जामखेड करमाळा भागात किती दिवसाला लागतो बाटूक? हे आपण काय करतोय बाटूक निघलं की 1,500-2 हजार बाटूक घेऊन ठेवतोय. एवढं की वाळला चारा आणि वाला चारा मिक्स करून आणि घालतो. दोन्ही सावलीला का चारा ठेवताय? सावलेलं म्हणजे पावसामुळं ह्याच्यामुळं की बाबा वैरण बाहेर ठेवले की त्याला उंदीर लागतात, कुठं काय लागतं, त्याच्यामुळे आतमध्ये आणि जसं सगळं पोरांना संपल तर हिथनंच पिंड घ्यायची आणि कुठे मशीन कोपऱ्यातच आहे. ही तो आतमध्ये किती पाऊस हो काय हो आतल्या आता सगळे सिस्टीम करून मित्रांनो ठेवलेली. तिकडे बघू शकता लकीची ती सगळी आपल्या जुनी ट्रॉफी आहेत ढालीत बघा परत. ट्रॉफी ही कमीच आहे तिथं म्हणजे आता काय झालं हे अजून आता गोट्याचं काम करायचंय. नवीन गोट्याचं काम आहे. घरी भरपूर ट्रॉफी आहेत. कलर द्यायचा आहे म्हणजे सगळ्या अजून आपण इथं नवीन बंगल्यावर राहिला नाही आलो. ते आमची चुलती एक्सपायर झाल्यामुळे वर्षभर आम्ही पाळलं थोडंसं. म्हणजे आम्हाला वास्तुशांती घालायची नव्हती किंवा कलर बाकीची कामं करायची नव्हती. तर आता वर्षसरात झालं ह्या महिन्यात आम्ही इकडे शिफ्ट होणार आहे. त्याच गोट्याचा कलर सगळ्या गोष्टी करून आबा हे घ्यायच्या. सगळं- गदा भरपूर आहेत घरी. गादा भरपूर आहेत. तिथे काय मापच नाही. एवढे पहिलवान नामांकित महाराष्ट्रात देशात नाव करतात सगळे. नाही लकीच्या पण गदा आहेत. गादा भरपूर आहेत. डालीत आणि भरपूर. हे सगळं डोकं कोणाचं गोटा अशा पद्धतीने करावं म्हणून नाही स्वतः आपणच हे केलेले नाही. म्हणजे कुठं कुठं पाहिला कोणाची संकल्पना होती कोणाचा का पाहिला नाही काय नाही फक्त आपल्या डोक्याने आपण हे केलेलं आहे. जशी अडचणी येते म्हणजे का- कोणाचा अडचणीचा विषय ना, आता आपण शेतकरी माणसं आहे. म्हणजे रोज चित्राबातले शेतकरी वर्गातले आपण माणसं आहे. त्यामुळे कोणाचा गोटा बघाय म्हणजे जातच नाही गोटा बघाय बरं, कोणाचा. आपण तुम्हाला जसा पाहिजे स्वतःच्या तसा. संकल्पनेतून स्वतःच्या संकल्पनेतून. की बाबा आज आपल्या घरात पाहिलं नाही आमचं काय विषय जुना गोटा आहे तर तिथं त्या म्हशी असतात बरं. की आपल्या तुपाला घरी म्हशी लागतात. किती तूप लागतो एवढी पहिलवान आहेत? महिन्याला मला 20 ते 25 मी आलेला तीच प्रश्न म्हणली ती म्हणली आम्हाला घरचं तूप परत नाही आम्हाला 2 ठिकाणी विकत घ्यावं लागतं. 20 एका पहिलवानाला आठवड्याला 2 किलो का 3 किलो लागते मला. एकाला आपण 4 किलो म्हणजे आठवड्याला. टोटल आता आमचे 2 भाचे भाऊ आहे मुलगा आहे पुतणे आहे तर 20-25 किलो तुप आम्हाला महिन्याला लागतो. हो बघा म्हणजे एवढं म्हणतात ना बैलाला सांभाळणारे पहिलवानाला सांभाळ. तुम्हाला सगळ्यांना ओढ होती बाळासाहेब मदने उर्फ आबांच्या गोट्याची मुलाखत घ्या. आबांचा गोठा कसा आहे दाखवा. खामख्या तालुका अध्यक्षाच्या मनामध्ये काय चालू आहे ते सगळं दाखवा. हे सगळं आपण या मुलाखतीच्या माध्यमातून दाखवलेलं आहे. धन्यवाद.